कोलवार टप्प्याचा हलवार पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बॅकअप दिला जाईल तोपर्यंत. 2 धावा कंप्लीट. 2 धावेनं खातं कोळलं जात आहे साबे संघाचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सचिन आळीमकर. इथे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती, जोपर्यंत अडवतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. स्ट्रायक वरती गुरुनाथ. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा. स्ट्रायक वरती गुरुनाथ साठी आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय यष्टी रक्षक गोलंदाज सचिन. इथे पहिला चेंडू मोठा फटका खेळून काढलाय गुरुनाथनं. चेंडू 1 बाउंस सीमा पार, दमदार चौकार. इथे हलक्याचा खेळून काढलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत. एक धावे द्या. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू अभ्यते क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, अडवतील फेकतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, आणि दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय तो म्हणजेच साबे संघाला. प्रदीपला माघारी परतावं लागते. नवीन फलंदाज प्रमोद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात साबे संघाच्या. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज सचिनना. एक चौकार वगळता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू, इथे बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. षटक समाप्त होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावा धावफलकावरती 9 धावा. 9 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात. पाहायचं दुसरं षटक कोणता गोलंदाज येईल षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सचिननं चांगली कामगिरी केली आहे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुगंध आलिमकर. स्ट्रायकनवरती फलंदाज गुरुनाथ. ज्याच्या बॅट मधनं चौकार आलाय तो गुरुनाथ स्ट्रायकनवरती असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुगंध. पहिला चेंडू फुल्लोर लेनचा फटका चांगला आहे, हवेतून खेळून काढलाय. चेंडू 1 बाउंस सीमा पार, चौकार. बघा जो वडाचं झाड आहे त्याच्या फांद्या ज्या आतमध्ये आहेत त्यांना चेंडू डायरेक्ट लागला तर षटकार आहे.
टप्पा घेत लागला चेंडू तर चौकार आहे. जर पाळ्याला जरी लागला तरी सुद्धा चौकार षटकार असेल. वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळला यावेळेस गोलंदाजानं. चौकारानंतर निर्धाव चेंडू हाताळलाय. धावसंख्या 13 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा फटका चांगला आहे. गुरुनाथच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक होते थांबले. चेंडू वन बाउन्स सी मापार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते 17 धावा. षटकारांसाठी पारितोषिक आलाय. पण गुरुनाथच्या बॅट मधनं चौकार येत आहेत. 3 चौकार आतापर्यंत आलेत. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर पारितोषिक आहे. सतरा धावा धापलकावरती. चौथा चेंडू इथे वेगवान चेंडू दिशेपासून बार काढला गोलंदाज. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. इथे बॅकफुटला गेलाय. कट केलाय चेंडूला. फटका चांगलाय. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू चाललाय सीमा पार चौकार. चौकार आलाय. गुरुनाथच्या बॅट मधनं चौथा चौकार पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती 21 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज सुगंधनं. 22 धावा धापलकावरती. इथे पुन्हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. जेल घेण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला आहे. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा. किशोरचं बॅकअप चांगलं होतं. प्रल्हाद दादा पवार यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत नगरसेवक चषकामध्ये. चोवीस धावा धापलकावरती. कोलवा टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्यानं केलून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू फेकतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धापलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीनं 25 धावा एका आघाडीच्या मोबदल्यात साबे संघाच्या. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन आलिमकर. पहिला चेंडू सचिनचा खेळून काढलाय उंचावरून. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू सीमा बार. दमदार षटकार.
पहिला षटकार आलाय गुरुनाथच्या बॅट मधनं. अजून लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार टोकले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. 31 धावा षटकाराच्या मदतीनं. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. बॅकहँड एरियामध्ये पडतोय चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी करतोय फलंदाज गुरुनाथ पाटील. 33 धावा धावफलकावरती या 2 धावांच्या मदतीनं. गाडीची काच रिफ्लेक्ट होतीये. आमच्या पंचांना अडथळा येतोय. एर्टिगा गाडी आहे. सेलेरिओ गाडी आहे बघा. ग्रे कलरची गाडी आहे. जस्ट आता ती गाडी आली आहे. त्या गाडीची काच रिफ्लेक्ट होते. पंचांना अडथळा येतोय बघा. विनंती असेल फोर्टी प्लस संघटनेचे खजिनदार मोतीराम दादा पाटील नागाव यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा नगर सेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्यासोबत राजूदादा मडवी यांचं सुद्धा आगमन झालं आणि श्रीनाथ दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 2022 मधील उपविजेते संघ 2022च्या पर्वातील उपविजेता संघ आपण पाहतोय नागाव संघ. चांगली कामगिरी केली होती. तिसरा चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतोय संदीप. झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. फलंदाज गुरुनाथ पाटीलचा. अकरा चेंडू 28 धावांची पारी खेळत बाद झालाय फलंदाज. चांगली धावसंख्या बनवली फलंदाज गुरुनाथनं. 11 चेंडू 28 धावा कुठल्या. नवीन फलंदाज दिगंबर.
33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यात. साबे संघाच्या सचिन आलिमकर पहिल्या षटकामध्ये ज्यानं 9 धावा खर्च केल्या होत्या त्यानं आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय. नवीन फलंदाज दिगंबर येतोय स्ट्रायकरवरती असेल. सचिन दिगंबर साडे चौथा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंट आणि गलीच्या मधून केल्याचा प्रयत्न, बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगला कमबॅक पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर विकेट प्राप्त केला आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव फेकलाय. 5वा चेंडू सचिनचा बॅकफुटला गेला, पंच केला, यावेळेस पॉइंट आणि गलीच्या मधून काढलाय. चेंडू जाईल सीमा पार, दिगंबरच्या बॅट बंद, दमदार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 37 धावा पाहायला मिळत आहेत. दिगंबरच्या बॅटमधनं चौकार आलाय. चौकारानं खातं खोललंय स्वतःच. धावसंख्या संघाची नेऊन ठेवली आहे 37 या धावसंख्येवरती. इथे हलवार पद्धतीने फेकलेला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत शॉर्ट फाईन लेगचे. जोपर्यंत अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 39 धावा. या पुढचा सामना आपण पाहतोय नागाव 40+ विरुद्ध किडकाली 40+. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी व्यासपीठावरती यायचंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय चला स्पीडअप करा. शेळ संघ मॅच बॉल आलाय. दिनेश काटे येत आहेत चौथ्या षटकामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय 13.00च्या सरासरीनं 39 धावा. चांगली फलंदाजी केली. 11 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान देत बाद झालाय फलंदाज गुरुनाथ. इथे लोअरफुल टोच चेंडू ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हर मध्ये विनोद भोईर. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती 41 धावा.
फुलवर लेनचा चेंडू पुन्हा एकदा फटका त्याच क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय फेकी उशिरानं येते. क्षेत्ररक्षण चांगलंच होतं बाळू दादा पण फेकी उशिराने येते तो पर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते. बघा रिव्ह्यू घेतलाय तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. चेंडू रेस्ट हाईटच्या वरती आहे का हे पाहायचं आपल्याला. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. प्रमोद दादा यांना विनंती असेल आपण चेक करायचं रेस्ट हाईटच्या वरती हाईट फॅक्टर चेक करायचं आपल्याला. फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलाय. पाणी घेऊन जाऊ शकता कधी पाण्याची गरज असेल तेव्हा जाऊ शकता आपण. रेग्युलर संघाचे खेळाडू जयेश म्हात्रे आणि आमचे मित्र सोमनाथ दादा गायकर त्यासोबत विशाल दादा मडवी यांचं आगमन झालंय. त्यांचं नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नोंद असणारे फेअर डिलिव्हरी 43 धावा. इथे पुन्हा फटका चांगला आहे कार्पेटच्या साहाय्याने केलून गेलाय गॅप मध्ये पायाचे साह्याने चेंडू अडवलाय. पुन्हा आपण बाउंड्री चेक करणार आहोत भूषणदा. चौकार असेल. 4 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 4 धाव्यांच्या मदतीनं 47 धावा. पुन्हा कार्पेटच्या सायना केलून काढला मिड विकेटला येतोय चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. फेकी थोडी खराब होती बॅकअप येतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या रपलकावरती 49 धावा. या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आपण 79 धावा पाहिल्या अशोक दादा. त्यानंतर 71 धावा कुठल्या बेतवडे संघानं आणि आतापर्यंत 49 धावा कुठल्याच साबे संघानं. इथे पुन्हा फटका चांगल्या गॅप मध्ये केलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत हाताला लागून चेंडू जातोय सीमा पार येतोय चौकार. पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा. चांगली धावसंख्या उभारली साबे संघानं. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाहायचं शेवटचं षटक कोणता गोलंदाज येईल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर चांगली फलंदाजी करतोय फलंदाज प्रमोद. 3 चौकार 3 दुहेरी धावा तो 18 धावांवरती खेळतोय. चौदा धावांवरती खेळतोय फलंदाज प्रमोद. स्ट्रायकांवरती दिगंबर. 3 चेंडूमध्ये 6 धावा कुठल्यात. शेवटचं षटक बॅक पुढे जाऊन पंच करायचं होतं. पंच आमच्याकडे वळतायत. दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. संदीप शेवटचं षटक यावेळेस गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमा पार चौकार.
चौकाराच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती 58 धावा. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळाल्या आहेत शील संघाच्या माध्यमातून. दुसरा चेंडू शेवटच्या षटकातील गोलंदाज संदीपचा. एका चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात संदीपनं. हलवार पद्धतीने फेकलेला चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक येत आहेत. विनोद भोईर चांगला झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. फलंदाज दिगंबर भोईरचा. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. दिगंबर बाद होतोय. ज्याच्या बॅट बंद एक चौकार 2 चौकार पाहिले आपण या षटकामध्ये. एक चौकार आला होता. 58 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज कुणाल पाटील. जयेशजी म्हात्रे आणि प्रशांत मडवी यांच्याकडनं आम्हाला चेंडू लाभलेत. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार या स्पर्धेसाठी ज्यांना चेंडू दिलेत. एक धाव येते चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलकावरती आपण पाहतोय 59 धावा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. धावचीत फलंदाज बाद आहे की नाही हे बघण्यासाठी. दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही बघण्यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे गेलोय. नॉट आउट आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती 61 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 61 धावा दाबलकावरती लागल्यात साबे संघाच्या. तिसरा सामना आपण पाहतोय 60+ धावा. इथे वेगवान चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे निघून चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रातील. धावसंख्या दाबलकावरती 61 धावा. पुढे सरसावले होते फलंदाज. दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय यावेळेस संदीपच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा दाबलकावरती 62 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. या पुढचा सामना आपण पाहणार आहोत खिडकाळी विरुद्ध नागाव या 2 संघांमध्ये. कोलवा टप्प्याचा चेंडू फॉलोथ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 62 धावा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर कुठल्याच साबे संघानं 63 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजेच शील संघासमोर 63 धावांचं आव्हान आहे. त्या धावा कशा प्रकारे कुठेल 63 धावांचं आव्हान आहे. चला टॉस साठी या. खिडकाळी संघाचे संगणक टॉस साठी या. कारण नागाव संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. खिडकाळी संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. चला टॉस साठी या.
मी विनंती करतोय अनंतदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. अनंत पाटील बेटवडे आमचे प्रमोद दादा यांचे मामाश्री यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. खिडकाली विरुद्ध नागाव या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना होता. आपण काही कारणास्तव शेवटचा सामना खेळवणार आहोत. अनंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. खिडकाली संघाचा कॉल असेल. काटा असा कॉल केलाय आणि छापा आलाय. थांबायचं दादा. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? फलंदाजी. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काय कारण आहे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय? प्रमुख कारण म्हणजे आमचे खेळाडू कमी आहेत. नक्कीच खेळाडू कमी असल्या कारणानं फलंदाजी घेतली. किती धावसंख्या उभारायचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज आहेत जे चांगली फलंदाजी करतील? फलंदाज आहेत श्रीनाथ पाटील आहे, बालाराम पाटील आहे, गणेश पाटील आहे, मी आहे स्वतः. आणि या आयोजनाबद्दल काय बोलायला? आपण ही स्पर्धा पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली 40+ आयोजित नगरसेवक चषक याबद्दल आपण काय बोलाल? असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी म्हटल्यानंतर आयोजन खूप सुंदरच असेल आणि आयोजन खूप सुंदर आहे. धन्यवाद. हे होते नागाव संघाचे संघनायक. प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल नागाव संघाला? कमीत कमी 50 पर्यंत. असे कोणते गोलंदाज असतील त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल 50 धाव्यांपर्यंत रोखण्याची? आमचे नेहमीचे गोलंदाज आहेत तेच वापर करणं. शक्ती पाटील, विशाल पाटील, किरण पाटील, किरण ठाकूर. शेवटचा प्रश्न या स्पर्धेबद्दल 2 शब्द. ही स्पर्धेची खूप आतुरतेने वाट बघावं लागते कारण स्पर्धा सर्वच चांगल्या असतात. पण मागच्या वर्षी स्पर्धा झाली नव्हती त्याच्यामुळे या वर्षी स्पर्धा झाली आणि चांगली स्पर्धा होणार कारण आठवणीत स्पर्धा राहणारी असते. आणि या जय हनुमान क्रिकेट दातिवली या संघामध्ये आयोजनामध्ये खेळल्याबद्दल आम्हाला आनंद वाटेल. धन्यवाद. हे होते खिडकाळी संघाचे संघनायक. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नागाव संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जसं सामन्याला सुरुवात होईल जाऊयात ऐकूयात आमचे साथी समालोचक आवाज सागावचा बालू पाटील सरांचा. थँक्यू. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ 40+ दातिवली आयोजित नगरसेवक चषक. आमच्यासोबत रेग्युलरचे खेळाडू वाकलांचे जगदंबाचे संघनायक सोमनाथ गायकर देखील आलेत. थोडंसं संघ नाराज असतील ते कारण का संघ नाईट रजनीमध्ये तिसऱ्या फेरीत दाखल होता, पराभूत झाला. खूप चांगला खेळ केला त्यांनी देखील. मुलाच सगळे जबरदस्त क्रिकेटर. सोमनाथला देखील त्याच्या कारकिर्दीतली पहिली बाईक मिळते उंबाड येथे. तिथे खूप आनंद व्यक्त केला होता. आम्हाला देखील समालोचकांना भरपूर खुश केले. आता मला वाटतं त्यांच्याकडे देखील 2 बाईक आहेत, 4 बाईक आहेत. क्या बात आहे. वाकलंग गाव म्हटलं तर बाईकचं समीकरण. केतन म्हात्रे बाईक मास्टर 37 बाईक. सामना सुरू होतोय. हो पहिला चेंडू हवेत खेळला त्यावेळेला कव्हर रिजन मधून चेंडू चालला. यावेळेला पण तर कव्हर पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगाने चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. दातिवली संघ आपण तर निसंघाने स्पर्धा आयोजित केली. शिळ संघ चेस करतो यावेळेला 64 धावा. जयेश म्हात्रे देखील येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कुणाल किशोरसाठी देखील पारितोषिक आहे ते आम्ही फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. पुन्हा चेंडू कव्हर पॉईंट रिजन मध्ये चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण साबे संघाच्या मध्ये 3 धावा धावफलक पाहू शकता. किशोरसाठी 3 चेंडू 3 चौकार मारले. जयेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज. एकूण 4 धावा झाले धावफलकाती. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता कुणाल. अशोक पाटील 3च धावा दिल्या. तुम्ही आम्हाला 4 का सांगितलं? 3च धावा आहेत. कुणालने जर हॅट्रिक घेतली तर विशाल मळवी यांच्याकडून 1000 रुपये आता पारितोषिक लागले. फुल टॉस आहे ऑन साइडला वळलंय चेंडूला पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारच्या मार षटकार.
किल्ले नाही, महाराजांनी जिंकलेले सर्वच किल्ले आपल्या महाराष्ट्राची शान आहेत. नाही, विकेट हॅट्रिक घेतली तर कुणालसाठी पारितोषिक आहे आपण तर विशाल मडवी यांच्याकडून. आणि जयेश यांच्या माध्यमातून जर किशोरनी 3 चौकार मारले तर 1000 रुपये. क्या बात आहे. दोन्ही रेग्युलरच्या खेळाडूंची आता जुगलबंदी जमली. कुणाल पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण सचिनला पाहू शकता, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. ओ फटका चांगला आहे, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. ओ काय चांगलं क्षेत्ररक्षण, पायाचा वापर केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दिगंबरचं. एका आपण तर पायाने चेंडू वाढला, हाताने जमलंच नसतं. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 11 धावा. कुणाल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. विकेट हॅट्रिक साठी विशाल मडवी यांच्याकडून कॅश प्राइज आहे आपण पाहू शकता यावेळेला 1000 रुपये. कुणाल राईट आर्म ओव्हर द मार्क होता, टाकला सचिन. फुल टॉस आहे, ऑन साइडला पाठवून दिलाय नटराज स्टाईलने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या पार चौकार. पंधरा धावा धावफलगती लागल्यात ना. अशोक पाटील काही कसे आयोजक आहेत ना, आता बोलल्यासारखं विषय नाही आहे, नाहीतर बोललो असतो लाईव्हलाच, पण नको जाऊ दे. अशोक पाटील आता एक व्हायरल क्लिप होते भरपूर. दशरथ पाटील ओ पूल केला यावेळेला, चेंडू हवेमध्ये होता. अंकुशाची तर विकेटची शक्यता आहे. बॅटर बाद, सचिन सारखा बॅटर बाद झाला. काही गरज नव्हती मित्र म्हणे सिंगलची. अरे अंकुशच्या हातामध्ये चेंडू गेला होता. पहिलं सांघिक यश मिळते. 15 या धाव संगती आपण तर साबे 40+ संघाला. नाही, अशोक पाटील आताचे क्लिप भरपूर व्हायरल होते. मी तर म्हणेल ना, आगरी लोकांना जो लायकी दाखवेल ना, त्यांनी आगरी लोकांनी त्यांना दाखवायला पाहिजे. तुमची लायकी इथे, तुमची जागा आमच्या पायाजवळ आहे. नाही, ही क्लिप व्हायरल झाली तरी चालेल. अशोक पाटील आगरी लोकांची लायकी म्हणजे काय? मॅचेस आमच्या मॅचीनं तुम्ही पंचगिरी येता, आपण समालोचक म्हणतो, निवेदक म्हणतो आणि आम्हालाच बोलता, आमच्या समालोचकांना बोलता. नाही, आम्ही तुम्हाला मान सन्मान देतो म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचता. श्रीनाथ पाटील नाही, कुठेतरी अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी थोडंसं मी तर म्हणेन ना लाजीरवाणी गोष्ट आहे. तेव्हा आपल्या समालोचकांनी आपल्या आयोजकांनी ना बोललं, आपण दशरथ पाटील बरोबर बोलले की आपल्या सर्व समालोचक भूमिपुत्रांना तुम्ही पुढे करा. जे वक्तव्य केलं ना अशोक पाटील, आज दशरथ पाटीलवरती आली ती गोष्ट, उद्या सकाळी आपल्यावर येईल, आणखीन कुणावरती येईल. असं नका, असं होता कामा नाहीये मित्र म्हणेल. कुठेतरी कुणाला मी तर म्हणेल ना, ज्यांनी हे संबोधन केलं ना त्यांना माफी मागायला लावायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी लोक दुसरी समजतील की आगरी लोकांची किती ताकद आहे. आगरी लोकांचं आयोजन असतं तिथे आपल्याला बसायला मिळते, पण आपण तिथे बसून ना त्यांच्याबद्दल अपशब्द नका वापरू. कुणाल प्रमोद आला गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता, संदीप आलाय. फुलटॉस आहे, पूल केलाय, पाठवला चेंडूला मिड विकेटला. 2 धावा इथून पूर्ण केल्या, पण चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार. धावसंख्येत आपण करते आपण पाहू शकता ज्यावेळेला 19 धावा. एकोणीस धावा. गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज प्रमोद राईट आर्म ओव्हर द मार्क होतो, टाकला संदीप. फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, आडव्या बॅटने खेचला होता चेंडूला. एकच धाव मिळेल. धावसंख्येत आपण करते आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपण तिसरी खेळतो, नंतर तिसरी मॅच चौथी खेळणार. नागाव संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अशोक पाटील नागावच्या संघनायकांनी मगाशी चांगलं वक्तव्य केले की आमचे खेळाडू नाहीत, आम्ही बॅटिंग करणार. पहिला एक चेंडू आणण्यासाठी 11 जणांना पैसे काढायला होते. आता एक जण प्रवेश फी भरतो पण 11 खेळाडू जमत नाहीये. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून ड्राईव्ह करायचं होतं, यावेळेला यष्टीरक्षक बीट होतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. वीस धावा धावफलकाती लागल्यात.
मित्रनाथ देखील येत आहेत. एक चांगले समाज सुधारक, कीर्तनकार, भजनकार. राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्ग होते प्रम. हो, पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. चांगली बॅटिंग होत नाहीये. किशोरकडून वारंवार स्टेप आउट होण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफल गती 20 धावा धावफल करते. कारण अशोक पाटील 62चं लक्ष आहे. एकूण बघितलं तर 64 लक्ष आहे. 20 धावा झाल्या आहेत. अजूनही 44ची गरज आहे. इथून होऊ शकतं धावा अशोक पाटील. हा मैदान असताना आपण मित्र भगवान पाटील क्रीडांगण काही इथे धावा सेफ नाहीयेत. प्रमोद 64 करायच्यात. अशोक पाटील 63 सांगितलं मी. 63 करायच्यात. 63 करायच्यात. 63 करायच्यात. ओके ओके ओके. षटकार आलाय. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता या वेळेला 26. 3 षटकासाठी पारितोषिक आले. किशोरसाठी 2000 रुपये पारितोषिक. जयेश म्हात्रेच्याकडे एक तर आलाय. प्रमोद राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. व हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू चाललाय वन बाउन्स एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. 30 धावा. किशोरने बॅटचा फेस खोललाय कारण 63 धावांचं लक्ष आहे. धाव फलकारती लागल्यात. सिद्धू माळी देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. जयेश म्हात्रे देखील आमच्यापासून दूर जात आहेत. नाही, समाजावर जेव्हा जेव्हा कोणी टीका केल्यात ना अशोक पाटील, सिद्धू माळी, आम्हाला प्रचंड राग येतो. कारण की आगरी समाज हा कष्टकरी समाज आहे. आगरी समाजाने भरपूर कष्ट करून आज त्यांच्या आपण तर अंगावर दागदागिने बघायला मिळतात, गाड्या बघायला मिळतात. त्यांनी कष्टातून उभारलेले. कारण का आपला जर पहिलीचा समाज बघितला तर शेतकरी समाज आपला. मासे मारून आपले बघा काही बरीच लोक अजूनही आहेत की अजूनही मासेमारी करतात, शेती करतात आणि मग आपला प्रपंचाचा गुजारा करतात. अंकुश ते गोलंदाजी मार्कवर स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. गुड शॉट. तिरंदाजा अजूनही जर आपले लोक बघितले तुम्ही बघा काही लोक अजूनही आपला पहिला रुमाल अजूनही वापर करतात. कारण ती आपली संस्कृती आहे ना. व कित्येक जणांनी आपली संस्कृती चोरण्याचा प्रयत्न केला. धवलारीन मसाला बनवण्याचं काम करतात पण जमत नाहीये. गाववाल्यांनीच बनवायचा मसाला आणि धवला फक्त गाववाल्यांनीच गायचं. कारण काय जर आज आपल्या समाजात बघा आपली पहिलीची लोक शिकली नाही पण पाठांतर किती चांगलं होतं बघा ना. अजूनही त्यांचा धवला किती चांगला आहे. आता एक यूट्यूबवर एक क्लिप देखील व्हायरल झाली. मला वाटतं वाघबिलची क्लिप आहे ती. धवलारीन बाई डॉट चेंडूची समाप्ती. त्यांनी सांगितलं की मी धवला शिकताना मला भरपूर जणांनी आपण त्याला टोमणे देखील मारले पण मी मागे पुढे बघितलं नाही. मी सांगितलं मला करायचं ते मी करणार आणि केलं. आज तिचं भरपूर प्रसिद्ध झाली ती. 64 धावा. 63 धावांचं लक्ष. 34 धावा झाल्या. स्वीप करायचं होतं यावेळेला. फुल लेंडिलवरचा चेंडू अपील होतं यावेळेला. एक धावी ते कंप्लीट केले ते धावसंख्या धाव फलक त्याकडे पाहू शकता. 35 धावा. 35 धावा धावफलकारती लागल्या. दातिवली गाव म्हटलं तर ब्रास बँड भरपूर प्रसिद्ध या गावचे. भरपूर जुने ब्रास बँड आहेत. मला वाटतं 25च्या पुढे वर्ष झाली असतील. 25 पेक्षा जास्त. असे काही गावांना प्रसिद्ध लाभलेली. वेतोळेचे पण ब्रास बँड होते समाजसेवक ब्रास बँड पण आता मात्र ते थोडंसं काही कारणाचं बंद आहेत. अंकुश राईट राऊंड तिकडे मारतो. किशोर आहे डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका चांगला वेळेला. गॅप सिलेक्शन बघायला मिळतं का. गॅप शॉट सिलेक्शन बघायला मिळतंय. चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑनच्या मधून सीमारेषा पार चौकार. 63 धावांचं लक्ष. धावा फलकाती धावा आहेत 39. चांगली बॅटिंग केली होती डीजे. संख्या धाव फलकाती आपण पाहू शकता 39. 24ची गरज अजूनही. 63 लक्ष असताना चांगली बॅटिंग करतोय किशोर. काय बॅटिंग करतोय बघा ना. अप्रतिम बॅटिंग करतोय. तरी सचिन रनआउट झाले असेल त्याच्या कॉलमुळे
पण अजून येणाऱ्या बॅटरमध्ये दिनेश सारखा बॅटर आहे, समीर पाटील, साई भक्त. कदाचित मला वाटतं कार्यक्रमाला जाऊन आले दिसतोय, लोबो दिसतोय ना, त्यांच्या प्रमुख पाहुणे होते मला वाटतं. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते देखील नगरसेवकला उभे राहतील. फटका चांगला, बॅकफुट गेले, कट केलाय, हवे मध्ये चेंडू, डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चूक करत नाही, बॅटर बाद, बिग विकेट. अष्टपैलू खेळाडू काय बॅटिंग केली होती. आपण तर माताडी संघाने जी बॅट स्पर्धा जी केली होती, तिचा चॅम्पियन संघ आहे, आणि दिनेशने काय बॅटिंग केली होती. किशोरने बाद होण्यापूर्वी धावा केल्या आपल्या संघासाठी, तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. सतरा धावांचं योगदान दिलं. किशोरची बॅटिंग एकदा टाळा होऊन जाते, जबरदस्त बॅटिंग. किशोर या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. नवीन बॅटर आलाय दिनेश काठे. सिव्हिल संघाची देखील स्पर्धा खूप चांगली झाली, ती खूप चांगलं आयोजन बघायला मिळालं होतं. एक दिवसीय स्पर्धा होती ती देखील. दिनेश स्ट्रायकेनला आपण पाहू शकता, डावखोरा बॅटर आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये शॉर्ट कव्हरला त्याला तयार केले. अंकुश, हो चांगला चेंडू, सन्मान दिलाय, सॉफ्टेने चेंडूला पुश केलंय, इथे बॅटर बाद, बिग विकेट. स्वतःच्या कॉलवरती स्वतःच बाद होत आहेत. मॅचची गोल्डन विकेट. दिनेशकडे प्रचंड गुणवत्ता आहे, कधीही सामना फिरू शकत होता, त्या बॅटरने का सिकी सिंगल घेतली, प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. सिद्धू, बिग विकेट, बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मी तर मिळाली. अंकुशने बघा ना काय गोटी नेम दाखवलाय. 39-24 पाहिजेत अजूनही. गरज नसताना स्वतःच्या कॉलवरती स्वतः बाद झालेत, कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. संजय येतोय, नवीन बॅटर संजय वास्कर. षटक संपले म्हणजे येणारे 12 चेंडू, 24 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, 12 ची सरासरी म्हणजे या मैदानावर मोठी नाहीये. पाण्याची मागणी केली. जाऊया डीजे मास्टर त्यांच्यामध्ये एक सुमधुर संगीत ऐकूया. येणारे 12 चेंडू, 24 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण इथून आता चांगली बॅटिंग करावं लागेल. खास करून आपण आता मैदानावर जो खेळाडू आहे, जो बॅटर आहे, प्रचंड गुणवत्ता त्याच्याकडे. आपण तर संदीप आणि संजय ही जोडी, अनुभवी जोडी. सचिन काहीतरी कानमंत्र देऊन आलाय, सचिन देखील धावबाद झाला. तर तिन्ही विकेट्समध्ये ना अंकुशचं योगदान खूप मोठं आहे. 2 बॅटर रनआउट झालेत, महत्त्वपूर्ण. हा षटक सामन्याचा प्रतिबिंब असणारे गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता कुणाल आले. कुणालचा षटक फार महत्त्वाचा असणार आहे. जय आणि पराजयमधला अंतर या षटकामध्ये असणार आहे. कुणालला पाहिजे आता गोलंदाजी कशा. स्ट्रायकरला संजय वास्कर, एक अष्टपैलू खेळाडू. कित्येक सामने त्याने देखील आपल्या गोलंदाजीच्या बॅटिंगच्या बळावर जिंकून दिले असतील. संघाला, रेग्युलर संघाला असतील, 40+ संघाला देखील असतील. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपण शॉर्ट लेग रिजनमध्ये पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण, मिड विकेट लाईक वाईडिश लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण तयार आहे. कुणाल, हा चेंडू एज आहे, बॅटर बाद, बिग विकेट. अजून एक विकेट मिळतोय. नवीन बॅटर तर सुगन अलीमकर येतोय. सुगनला देखील आता चांगली बॅटिंग करावी लागणार. मित्र म्हणजे संदीप सारखा बॅटर तर तुमच्याकडे ना, त्याला स्ट्राईकवरती आणा, तर त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे. तो कधी मॅच फिनिश करू शकतोय.
पण इथून जो गेलेला बॅटर आहे तो बाद झाला, तो म्हणजे दिनेश सारखा बॅटर धावबाद झालाय. तो मात्र आता डगआउट मध्ये शांत बसलाय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण प्रेमला देखील पाहू शकता. खिडकाई पक्ष नागाव दोन्ही ताकदवान संघ. संजय बाद झालाय. संदीप नो स्ट्राईकला आहे. आता 11 चेंडू 24 ची गरज आहे. स्ट्रायकेला संजय वास्कर होता, तो बाद झालाय. नो स्ट्राईकला आपण संदीपला पाहतो. आता स्ट्रायकेला आपण सुगन अलिमकरला आपण पाहू शकता. कुणाल सामन्यामध्ये चुरस निर्माण करतोय, उत्कंठा वाढवतोय, राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. स्ट्राईकला सुगन ओ बॅकपडायला कट केला. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. अंकुश काय क्षेत्ररक्षण करतोय बघा ना, जबरदस्त क्षेत्ररक्षण. अंकुशचं कौतुक करेल. काय क्रिकेट खेळतोय मैदानावर बघा. समीकरण बदलतंय. येणारे आपण 10 चेंडू 23 ची गरज आहे. आता जे काय करायचं ते संदीपला करायचंय. संदीप अलिमकर बंधूंची जोडी. कुणालने आतापर्यंत 2 चेंडू खूप चांगले फेकलेत. लाईन तर लेंथ खूप चांगली फेकतोय. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक मला वाटतं प्रमोद मडवी काहीतरी बातचीत करतायत सचिन बरोबर. प्रचंड त्यांच्याकडे आपण तर या स्पर्धेचं पूर्णपणे जबाबदारी आहे. आयोजक येते कुणाल. राईट आर्म ओव्हर द मारा करतो. शकला संदीप. हो शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता, पूल केलाय. डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला. मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होत आहेत का. स्किट बघा किती चांगल्या प्रकारे केलंय. चांगलं क्रिकेट बघा. म्हणजे सिद्धू जर लवकर पोहोचणार नाही तर स्किट करतोय स्वतःला आणि पॉपिंग क्रीज मध्ये बॅट टेकून निघतोय वेगाने. धावसंख्या धावफलकात 42. 63 ची गरज असताना अजून 21 पाहिजे आहेत. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये मॅच संपली नाहीये. पक्ष्यांचा थवा बघा आपण पाहू शकता किती लाईनीशीर उडतात बघा. कोणी यांना सांगत नाही की अशा प्रकारे तुम्हाला उडायचंय. स्वतःच्या मनाने किती शिस्त आहे बघा. माणसांपेक्षा प्राण्यांना जास्ती समजतं. मुख्य प्राणी. 42 धावा. कुणाल राईट आर्म ओव्हर द मार्ग करतो. टाकला संदीप. हा वेव मध्ये झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळते का पाहायचे. झेल ड्रॉप. झेल सुटलाय का मॅच सुटले इथून. कॅचेस विन द मॅचेस. झेल कुणाचा सोडलाय. संदीपचा झेल सुटलाय. तो कधी काही करू शकतोय. अशोक पाटील येणारे 8 चेंडू 20 ची गरज आहे. अशोक पाटील देखील दुपारच्या भोजनाचा आनंद घेतल्यानंतर चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसते. हो इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बघायला मिळाला. पाठवलाय चेंडूला यावेळेला थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बघायला मिळाला. 50 धावा धावफलकात लागल्यात. शिव 40+ संघाच्या 13 ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की या षटकातील 6 चेंडू 13 ची गरज आहे. मगाशीच म्हणतो सिद्धार्थ माळी या विजयाने आपण तर पराजयामध्ये कोण उभा आहे तर आपण तर संदीप अलिमकर सारखा बॅटर आहे. सचिन बघा पाणी घेऊन गेलाय का काहीतरी मेसेज द्यायला गेलाय. ही रणनीती असते प्रत्येक संघाची. येणारे 6 चेंडू 13 ची गरज आहे. चला टॉस जिंकला आपण तर नागाव 40+ संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण मित्र मोतीराम पाटील सांगितले की आमचे खेळाडू कमी आहेत. मोतीराम दादा पहिला 11 चेंडू आणायला 11 जणांना पैसे काढायला लागायचे. पण आता एक जण प्रवेश फी भरतो. 11 खेळाडू जमत नाहीयेत. मी तर म्हणेल कुठेतरी ना संघ सर्व खेळाडू एकत्र या. संघनायक तुम्हाला जेव्हा सांगत बाबा ही स्पर्धा आहे तुम्हाला खेळायचे श्रीनाथ पाटील तेव्हा तुम्ही 11 जण जमा. तर जेव्हा 11 जण जात नाही ना तेव्हा मात्र संघनायकाला सर्वात जास्त दुःख होतो. तर त्याला मग खेळाडू लावायचे कुठे. अशा बऱ्याचशा यावर्षीच्या स्पर्धा आल्या की 7-7, 8-8 खेळाडू मैदानात बघायला मिळाले. त्यामुळे ते जास्ती धावा करून सुद्धा संघ हरला तो. पॉवर प्लेच्या बाहेर तुम्ही षटकार लावूच शकत नाही ना. विचारपूस करूनच मी तर म्हणेल प्रवेश निश्चित करा. नाही आता तो प्रत्येकाचा आपण तर प्रश्नचिन्ह आहे. वैयक्तिक प्रश्न नाही. आता बघा यावर्षी स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक देखील बऱ्याचशा संघांना संधी मिळाली नाही मिळाली. पण सराव 6 चेंडू 13 कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग आहे. प्रदीप येतोय.
त्या प्रदीपने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. स्ट्रायकेला सुगन अलिमकर बंधूंची जोडी मैदानावर आहे. प्रदीप ओ चांगला चेंडू या वेळेला इथे मात्र आपण बघितलं तर काय होतंय मैदानावर. बॅटर बाद. आता 5 चेंडू 13. विनोद येतोय. क्रॉसिंग करणं फार गरजेचं. नाही इथे चूक केलेली यष्टीरक्षकाने मित्र म्हणाले. हातात चेंडू ठेवला होता. कुणाल कदाचित तेच सांगत असेल की चेंडू हातात ठेवू नका तुम्ही. गणेश बघा प्रचंड दबाव दिसतो त्यांच्यावर देखील. एक चांगले आयोजक आहेत त्यांची देखील साबेची स्पर्धा रेग्युलरची खूप चांगली झाली. 40+ देखील स्पर्धा चांगली झाली होती. सहा चेंडू मध्ये 13ची गरज होती. आता 5 चेंडू 13. प्रदीपने पहिला चेंडू डॉट फेकलाय. विनोद आलाय. मॅच संपली नाहीये. कारण संदीप अलिमकर सारखा बॅटर अजूनही मैदानात आहे पण त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. विनोद भोईर प्रदीप हो चांगला चेंडू. हा देखील डॉट चेंडू आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता येणारे 4 चेंडू 13ची गरज आहे. प्रदीप खूप चांगली गोलंदाजी करतो. शायकला विनोद आडव्या बॅटने चेंडूला खेचलाय. चेंडूला पाठवून दिलाय. फ्लॅट सपाट षटकार. हार्दिक स्वागत. येणारे आपण आता चेंडू बाकी 3 आणि धावा हव्यात आपण तर 7. 3 चेंडू 7. विनोदने एक षटकार मारलाय. हो चांगला चेंडू होता या वेळेला. इथे मात्र विकेट मिळतोय. आता 2 चेंडू 7ची गरज आहे. दोन चेंडू 7ची गरज आहे. नवीन बॅटर आलाय. आपण आता सचिन आलाय. एक सचिन बाद झाला. दुसरा सचिन आलाय. 2 चेंडू 7ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. संदीपला स्ट्राईक येते का पाहायचं आता इथून. फुलटॉस ऑन साईडला वळवला. एक धाव कंप्लीट केली जाते. आता धाव संख्या धाव फलकाती 57. एक चेंडू 6ची गरज आहे. गोल्डन षटकार मारेल का संदीप. प्रदीपने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू खूप चांगले टाकलेत. हा चेंडू पाहायचा कशा प्रकारे टाकतोय. एक चेंडू 7ची गरज आहे. मॅच आवडले सुद्धा टाळ्या होऊन जाते दोन्ही संघांसाठी. खूप चांगली मॅच बघायला मिळते. रफ अँड टफ मॅच बघायला मिळते. नगरसेवक चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. जनमान क्रिकेट संघ दातील 40+ आयोजित ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. खूप चांगली स्पर्धा बघायला मिळाली. कारण शेवटच्या षटकात आता स्ट्राईक प्रथमच आले संदीपला. संदीप पाहायचं इथून गोल्डन षटकार मारतो का पाहायचंय की प्रदीप ज्याने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार आलाय. एक सिंगल देखील आली आहे. 7 धावा दिल्या आहेत. एक विकेट देखील त्याने मिळवलाय. येणारा एक चेंडू 7ची गरज आहे. काय मॅच झाले बघा. जबरदस्त मॅच. 63 धावा चेस करायच्या होत्या. आतापर्यंत 57 झाल्या आहेत. 29 चेंडूचा खेळ झालाय. कोण विजय कोण आपण पराजय अजूनही कळलं नाहीये. पाहिजे इथून सामना साबे जिंकतोय की सील 40+ जिंकतोय. सील 40+ जिंकतोय की साबे 40+. कुणाल देखील बघा प्रचंड मेहनत करतायत.
तर त्यांना माहिती आहे ना हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. जरी या सोन्याला भाव 92,000 रुपये तोळा असेल पण त्यापेक्षा महागाने हा चेंडू टाकावा लागणार आहे. मोजून मापून त्यांना चेंडू टाकायला नाही. नागावला देखील एक चेंडू 6 पाहिजे होते. श्रीनाथ पाटील आम्ही नेहमी सांगतो ना षटकार मारणं सोपं आहे पण सिंगल काढणं अवघड असतं आणि ते षटकार मारलाय. तर संदीप ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.